प्रिलिम्स नापास झाल्यावर सगळ्यात जास्त दुखवणारी गोष्ट कोणती माहिती आहे का तुम्हाला? मी पूर्ण अभ्यास केला होता तरी पण का राहिलो? जर हा पण प्रश्न तुमच्या मनामध्ये पडत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बहुतेक ॲस्पिरंट असं म्हणतात, मी करंट अफेअर वाचलेत, बुक्स वाचलेत, नोट्स वाचलेत, इवन टेस्टसुद्धा दिल्यात, तरीसुद्धा प्रिलिम्स क्लिअर होत नाही. तर इथं प्रॉब्लेम आपल्या अभ्यासाचा नाही, तर इथं प्रॉब्लेम असतो ते आपल्या स्ट्रॅटर्जीचा. तर प्रिलिम्समध्ये आपण काय मिस्टेक करतो थोडक्यात बघूया. सर्वात पहिले म्हणजे रिव्हिजन कमी. कारण आपण नवीन नवीन टॉपिक वाचतो, रीड करतो आणि जे वाचले ते पुन्हा रिव्हिजन करत नाही. कारण प्रिलिम्स ही एक्झाम आहे मेमरी प्लस क्लॅरिटीची, आणि जर आपलं रिव्हिजनच नसेल तर मग एक्झाममध्ये गेल्यावर मात्र कन्फ्युजन नक्की. त्याच्यामुळे रिव्हिजन करणे गरजेचं आहे. तर मी रिव्हिजन कसं करतो ते शॉर्टमध्ये थोडं दाखवून देतो. तर पहिल्यांदा मी बेसिकसाठी रेफरन्स बुक यूज केले आणि नंतर कमी वेळामध्ये जास्त वेळा रिवाईज व्हायला पाहिजे म्हणून नोट्स यूज करत होतो. कारण की जर हे तुम्ही बघितले तर एका दिवसामध्ये नोट्स रीड होऊ शकता, रिवाईज होऊ शकता, आणि बुक्स बघितले तर याला 5-6 दिवस लागतील. म्हणून तुमच्या पर्सनल नोट्स असायला हव्यात किंवा इतर कोणाच्या जरी घेतल्या तरी चांगल्या, पण नोट्स असणे गरजेचं आहे. म्हणजे कमी वेळामध्ये जास्त टाईममध्ये आपण रिव्हिजन करू शकतो. आणि प्रिलिम्ससाठी आपण जी दुसरी मिस्टेक करतो ती म्हणजे आयोगाचे PYQ इग्नोर. बहुतेक विद्यार्थी PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सिरियसली घेत नाहीत. तर आपण हे समजून घ्यायला पाहिजे की आयोगाचे PYQ म्हणजे सिलेबसचा एक आरसा असतो, आणि जे PYQ सोडवत नाही ते एक्झाममध्ये प्रश्न अंदाजे सोडवतात. जसं आधी पण मी ते केले. तुम्हाला थोडक्यात मी PYQसाठी काय करतो ते दाखवतो. राज्यसेवेसाठी लॉजिक बुस्टर म्हणून घेतलंय आणि कंबाईनसाठी लोकसेवा पब्लिकेशनचं घेतलंय. आणि स्पष्टीकरण घेणे खरंच खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला ज्याचं वाटेल त्या अकॅडमीचं तुम्ही पब्लिकेशन घेऊ शकता, पण स्पष्टीकरण घेणे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये बघाल तर एका टॉपिकवर जवळपास 4 ते 5 प्रश्न परत परत विचारले आहेत, म्हणून PYQ करणे गरजेचं आहे. आणि तिसरी मिस्टेक म्हणजे गेसिंग माइंडसेट. ज्यावेळेस आपण एक्झाममध्ये असतो, ऑप्शन बघतो आणि लॉजिक लावण्याचा प्रयत्न करतो आणि एलिमिनेशन करण्याचा प्रयत्न करतो, पण आपल्याला माहिती आहे की आपण किती अभ्यास केला आहे, किती पाण्यामध्ये आहे आणि किती कन्सेप्ट क्लिअर आहे. तर प्रत्येक प्रश्नाला एलिमिनेशन करत बसण्यात अर्थ नाही. म्हणजे एलिमिनेशन आणि लॉजिक लावण्याचा प्रयत्न करावा, पण आपल्याला जे पहिले स्पष्ट येता प्रश्न तेच पहिले सोडून घ्यावे, आणि शेवटला जेवढा आपल्याला वेळ भेटेल, जे आपल्याला प्रश्न अजिबात येत नाही त्या 4-5 प्रश्नामध्ये आपण लॉजिक आणि एलिमिनेशन करू शकतो. आणि मिस्टेक 4, करंट आपण सेपरेट वाचतो आणि स्टॅटिक पोर्शन आपण सेपरेट वाचतो. जेव्हा आपण एक्झाममध्ये जातो तेव्हा आपला प्रश्न ओळखीचा असतो, पण आपण करंट अफेअर आपल्या स्टॅटिक पोर्शनला लिंक न केल्यामुळे तो प्रश्न आपला ओळखीचा असून पण चुकतो. म्हणून स्टॅटिक पोर्शनला करंट लिंक करणे खरंच खूप महत्त्वाचं आहे. आणि मिस्टेक 5, याच्यामध्ये आपण काय करतो, टेस्ट ॲनालिसिस करत नाही. जेव्हा आपण टेस्ट देऊन येतो तेव्हा आपण काय करतो, मार्क बघतो आणि लगेच पुढच्या एक्झामला जातो. पण आपण हे नाही बघत की आपला प्रश्न का चुकला आहे, आणि आपण आता बघत नाही की आपला प्रश्न का चुकला आहे, म्हणून पुढच्या एक्झाममध्ये पण आपला तो प्रश्न चुकतो. त्याच्यामुळे टेस्ट ॲनालिसिस करणे पण खूप महत्त्वाचे आणि गरजेचं आहे. म्हणजे थोडासा आपल्याला त्याच्यातून आउटपुट भेटतो. आणि सोल्युशन्स पाहिजे तर आपण स्वतःमध्ये काय बदल करायला पाहिजे. जर ह्या 4 गोष्टी बदल केल्यात तर नक्कीच आपल्या स्ट्रॅटर्जीमध्ये आणि आपल्या मार्कमध्ये मार्क वाढू शकतात. पहिलं म्हणजे फिक्स रिव्हिजन शेड्यूल, दुसरं म्हणजे PYQ कंपल्सरी आयोगाचे, तिसरं म्हणजे करंट अफेअर बरोबर स्टॅटिक पोर्शन लिंक करत चालणे, आणि चौथं म्हणजे टेस्ट प्लस पेपर ॲनालिसिस हे करत चालणे. आणि प्रिलिम्स ही इंटेलिजन्सची एक्झाम नाही, ती डिसिप्लिनची एक्झाम आहे. स्ट्रॅटर्जी बदलली तर रिझल्ट पण नक्की बदलतो. आता तुम्हाला जे मी हे 5 प्रिलिम्स मिस्टेक सांगितले ते मी स्वतः केलेले आहेत आणि माझ्या अनुभवावरून तुम्हाला मी शेअर करतो. तर तुम्ही पण तुमच्या प्रिलिम्समध्ये कुठं काही चुकत आहे तुमचं ते तुम्ही कमेंटमध्ये लिहा, आणि आपण पुढच्या व्हिडिओवरती त्याच इश्यूवरती बोलू.